दुसरा प्रकार आहे मुष्टीबद्ध नौकासन. दोन्ही मुठी बांधायची आहे आणि ते आपल्या पाठीच्या मणक्यावर ठेवायचे. कळलं की नाही? अंगठा फक्त नॉर्मल प्रेस करायचं. कळलं? अंगठा फक्त तुमचा काय असेल नॉर्मल प्रेस असते, पण दोन्ही मुठी बांधलेली असते. लक्षात? अंगठा फक्त नॉर्मल प्रेस करा, जोरात दाबायचं नाही तर अंगठा दुखणार. अंगठाला तुम्ही जोरात दाबला तरी अंगठा काय तुमचा तुटणार. म्हणून त्याला जास्त प्रेस, मुठी प्रेस करायचं. त्या मुठीने सरकच्या मणकी जे आहेत ना, मणक्यामध्ये जे गॅपमध्ये सरकलेले मणकी आहेत त्याला मजबूतपणा येतो. कळलं की L4 L5 होते काय ते रिपोर्टमध्ये आलेलं असं सगळं. कळलं का? L4 मध्ये काय L5 मध्ये काय 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 ते सगळं लिहिलेलं आहे. काही नाही, सगळं निघून जातं L4 L5 मध्ये. हा बघा, दोन्ही मुठी बांधल्या त्या मंत्र व्यवस्थित ठेवल्यावर मुष्टीबद्ध नौकासन. हा हळू खाली यायचं, विश्राम. दोन्ही मुठी बांधा आणि कमरेवर ठेवा, पाय सरळ ठेवा. व्यवस्थित मुठी वगैरे हात वगैरे व्यवस्थित करा. अप या तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 यावर. मणक्यातील कमी जास्त झालेले अंतर पुन्हा पूर्वस्थितीत आणले जाते. संपूर्ण भार नाभीवर पडल्याने तेथे उष्णता निर्माण होऊन पोटातील भागाचं शुद्धीकरण होतं. मेद कमी केला जातो, म्हणजे पोटावर तुमचा जो मेद आहे तो काय केला जातो, कमी केला जातो. पाठीचे, मानेचे, कमरेचे विकार दूर होण्यास मदत मिळते. छातीवर उचलली गेल्याने श्वास मार्ग मोकळे होतात आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. म्हणजे आपली छाती वर उचलली जाते बघा, त्यामुळे काय होतं, आपले श्वास मार्ग काय होतात, मोकळे होतात आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता त्यामुळे काय होते, वाढते. म्हणजे श्वास मार्ग चांगल्या प्रकारे मोकळे होतात.